नमस्कार मैत्रिणींनो. इकडे अशी कोणती स्त्री आहे का जिने पाळी सुरू असतानाही देवीची पूजा केली आहे? खूप लोकांच्या हल्ली म्हणणे असे असते की देवीसुद्धा स्त्रीच आहे, तर तिला पाळी चालणार नाही का? की हे फक्त बोलण्यापुरतं असतं? नवरात्र सुरू असताना अशी हिंमत कोणी करू शकेल का? हो, माझा झालेला प्रसंग मी सांगते. कोरावरील इतर अनेक जणींप्रमाणे मी सुद्धा ही शिवाशिवीची पद्धत पाळत नाही. मला पाळी येण्याच्या सुरुवातीच्या दिवसात बरेचदा ती अनियमित येत असे. तेव्हा ही गोष्ट 1988 सालात आम्ही 40शीत लहानशा घरातून फ्लॅटमध्ये राहायला गेलो. माझ्या हस्ते घरात प्रथम कलश प्रवेश होता. वाटेतच मला जाणीव झाली आणि मी आईला म्हटले, आता कसं करायचं? आई म्हणाली, कुणाला सांगू नकोस, सगळं ठरल्याप्रमाणे करायचं. झालं तर मग. पुढे सारी विधी अगदी सत्यनारायणसुद्धा व्यवस्थित पार पडले. तसेच कॉलेजात उत्तर भारत ट्रिप दरम्यान अजून एक प्रसंग घडला. बसमध्ये साधारण 25-30 मुली असतील. रोजच कुणाकुणाची तरी पाळी असे. देवदर्शनाच्या वेळी अशा 5-6 तरी मुली बसमध्येच थांबून राहत. मथुरेला कृष्ण मंदिरात जाण्याच्या वेळेस माझ्या मनाने कच खाल्ली. मी बसमध्येच बसून राहिली. जणू काही भगवंतानेच धाडल्याप्रमाणे माझी मैत्रीण मला जबरदस्तीने दर्शनाला घेऊन गेली. वाटेत माझं बौद्धिक घेतलं. खरं सांगू, मला अगदी कुरुक्षेत्रावर जणू श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितल्याचा भास झाला. त्यावेळेस मी दर्शन घेताना अक्षरशः डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. अजूनही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जशाच्या तसा आहे. त्यानंतर आजतागायत माझ्या आयुष्यात असा प्रश्न कधीच पडला नाही. लग्नानंतर तर सांगूच नका. माझा नवरा पक्का विज्ञाननिष्ठ. माझ्या आणि सासूबाईंच्या आग्रहाखातर सारे काही विधी करतो, पण केवळ आमचं मन मोडू नये ह्यासाठी. माझा नवरा मर्चंट नेव्हीमध्ये चीफ इंजिनियर आहे. तो परदेशी बोटीवर जायचा. निघण्यापूर्वी सासूबाई सत्यनारायण घालीत. लग्नानंतर मी अगणित वेळा पूजेवर बसले आहे. त्यातील कितीतरी वेळा मला पाळी असे मी कधीही पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळी घेतली नाही. माझ्या 2 घराच्या वास्तुपूजनाच्या वेळेस मला पाळी होती. माझ्या घरी मी सोडून इतर कुणीही देवपूजा करीत नाहीत. मी सांगितले तर आरती वगैरे करतात, देवाला हात जोडतात. मला यातही समाधान वाटतं. माझ्या आधीच्या उत्तरांमध्ये मी म्हटलं आहे की सासरची माणसं जुनी देवानेच पाठवली असावीत, अशी प्रेमळ आहेत. त्यांनी कर्मकांडच करायची हवीत या मताचे मी नाही. मला मुलगी आहे. माझ्या नवऱ्याच्या मते मीच तिची रोल मॉडेल. ही एक मोठी जबाबदारी नाही का? माझे आईवडील दोघेही शिक्षक आणि धार्मिक, परंतु आजोबेपोत माहेर वा सासर कुठेही कोरावत विचारलेल्या ह्या प्रश्नावर वाद सोडायचं. पण आधी चर्चासुद्धा झाली नाही आहे. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणूया का? खरे तर मी या प्रश्नाचे उत्तर देणार नव्हते. कारण एक डॉक्टर म्हणून पाळी पुढे ढकलण्यासाठी कितीतरी स्त्रिया येतात. त्यांना प्रत्येक वेळी समजावून बरेचदा गोळ्या लिहून द्याव्या लागतात. हे बघते मी. धार्मिक पगडा दूर करणे खूप कठीण. हल्ली थोडाफार बदल दिसतोय. मी काहीतरी जगावेगळं बंडखोरीचं वगैरे करते असं काही नाही. हल्ली बऱ्याच मुली असं काही मानित नाहीत. अर्थात त्याच्यावरील बालपणीच्या संस्कारात ह्यात फार मोठा वाटा आहे. थोडक्यात काय, तर मन चंगा तो कठोती में गंगा. शरीरात मलमूत्र आणि मनात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडपिवत घेऊन आपण देवाची सो कॉल्ड विधिवत पूजा करतोच ना. मग निष्पाप मनाने कर्मकांडांचा बागुलबुवा न दाखवता आपल्या माता भगिनी आणि मुलींना करू द्या ना देवपूजा. पुढचा प्रसंग. पहिली गोष्ट, ह्यात हिंमत नाही, अक्कल लागणार. दुसरी गोष्ट, तुम्ही देव पाहिला आहे का? देवाने तुम्हाला स्वतः येऊन सांगितले आहे का की त्याला पाळी चालणार नाही? नवरात्र ही मुळातच बाईच्या 9 महिन्याच्या गर्भधारणेचं प्रतीक असतं. देवीपूजा वगैरे मी तर तसं कधी केलंच नाही. पण माझ्याकडे माझी एक छोटीशी गणपतीची मूर्ती असते, जिला मी पाळीतसुद्धा हात लावते, जवळ घेऊन झोपते. ही जी उत्पादन शक्ती आपल्याकडे आहे ती अमूल्य आहे. उगाच मूर्ख लोकांना तुम्हाला फसवून देऊ नका. काय असते पाळी? बाळासाठी बनणारी पिशवी निरर्थक होऊन योनीद्वारे वाहते. यात शाप लागण्यासारखं काय असणार? जसं बाळ 9 महिने थोडं थोडं वाढतं तसेच घट हळूहळू वाढतात. यामध्ये आपली महानता दाखवली आहे. खुशाल जाऊन पूजा करा आणि जर कोणी काही बोलले तर त्यांना सांगा, नवरात्र हे माझंच प्रतीक आहे. याची पार्श्वभूमीच मी आहे. म्हणून बोलताना विचार करून बोला.
पुढचा प्रसंग बघूया. देवाला सगळं चालतं, फक्त माणसामधील देवाला नाही चालत. मी 365 दिवस देवाची पूजा करते. पाळी असल्याने किंवा नसल्याने काही फरक पडत नाही. देव तर सर्वत्र आहे ना. स्थळी, काळी, पाषाणी सर्वत्रच आहे तो. आणि आपण असेही म्हणतो की देव हा दगडात नसून माणसामध्ये आहे असे म्हणतात. जर माणसांमध्ये देव आहे तर तो फक्त पुरुषांमध्येच आहे का? आणि स्त्रियांमध्ये आहे तर जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येते तेव्हा तो स्त्रियामधला देव काय 4 दिवस बाहेर जाऊन बसतो का? 4 दिवस झाल्यानंतर परत येतो का? मी आस्तिक आहे. माझा देवावर विश्वास आहे. 24 तासामध्ये प्रत्येक तासाला मी त्याची आराधना करत असते. माझा संवाद, चिंतन, मनन दिवसभर चालू असतो. त्या देवाने कधी मला तुझी मासिक पाळी चालू आहे का? यातून कशाला माझी पूजा करतेस असं विचारलं नाही. तुझी मासिक पाळी चालू आहे म्हणून मी तुझ्या मदतीला येणार नाही, तुझे रक्षण करणार नाही, तुझं कोणतेही काम मी पार पडणार नाही असं म्हणाला नाही. जो देव त्रिनिती काळ आहे, सर्वत्र आहे, अनंत आहे, तोच आधी आणि अंत आहे. जो देव श्वासामध्ये आहे तोच देव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पण आहे. त्यामुळे मासिक पाळीमध्ये त्याची पूजा करणं हे पाप नाही, आपल्या मनाचा न्यूनगंड आहे. देवाची पूजा म्हणजे काय फक्त हात जोडून दिवा लावून देवासमोर बसणे, आरती करणे एवढेच नसते. पोथीपुराण वाचणे, ध्यान करणे, चिंतन करणे, मनन करणे हा सुद्धा देवपूजेचा एकच भाग आहे. देवाची पूजा करण्यापासून आपल्याला कोणीच परावृत्त करू शकत नाही. मग मासिक पाळी असून दे किंवा नसू दे. ज्या देशामध्ये दुर्गा, महाकाली, लक्ष्मी यासारखी देवता आहेत आणि त्या देशांमध्ये महिलांनाच देवीची आराधना करण्यापासून परावृत्त केले जाते, यासारखी घोर विटंबना नाही. तिच्या हातातच बनवलेलं जेवण म्हणजेच नैवेद्य हे चालतं, पण तिने पूजा केली देवाला चालत नाही. गणपतीच्या जन्माची कथा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. देवी पार्वतीने स्नान करताना आपल्या देहावरील मालापासून मळ गणपतीची स्थापना केली आहे. त्याच गणपतीची देवाची पूजा एका स्त्रीने करू नये की नाही हा प्रश्न जर आपल्याला पडत असेल तर किती मोठी विसंगती आहे. मुलगा आणि मुलगी एक समान, त्यांच्यामध्ये भेदभाव करू नका की घोषवाक्य आपण देतो आणि त्यांची सुरुवात मात्र आपण आपल्या घरापासूनच करतो. मासिक पाळीमध्ये देवाची पूजा करू नये, मुलीच्या जातीने हे करू नये, मुलीच्या जातीने असं वागू नये, हसू नये, नजर खाली ठेवायची, याची पाळीमुळे तुम्हाला कुठे बघायचे असेल ना, ती खूप खोलवर अंधश्रद्धा, अज्ञान आणि असमानतेमध्ये आहे. असा भेदभाव करणारी तीच लोक आहे जी म्हणतात वंशाचा दिवा म्हणून आम्हाला मुलगाच पाहिजे आणि मुलगी झाली गर्भपात करून मोकळे होतात. आता याला शास्त्रीय कारण पण आहे. आधी ही संकल्पना रुजली होती की शरीरातून जे रक्त जाते ते अशुद्ध असतं आणि रजस्वला म्हणजेच मासिक पाळी असलेली स्त्री अशुद्ध आहे, अपवित्र आहे. ती अपवित्र आहे म्हणून तिने देवीची पूजा करू नये. पण आज विज्ञानाने हे सिद्ध करून दाखवले आहे की स्त्रीच्या शरीरामधून जे रक्त जाते ते अशुद्ध नाही. ज्यामुळे मानवाचा जन्म होतो ती प्रक्रिया अशुद्ध असूच शकत नाही. आता आध्यात्मिक कारण बघूया. स्त्रियांच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात, त्यामुळे तिच्या मनावर त्याचा परिणाम होतो आणि तिचे मन अस्थिर होते. म्हणून मग काही महाभागांनी असं ठरवलं की स्त्री आणि आपल्या घरच्या घरी पूजा करायची, पण मंदिरात जाऊन म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन पूजा करायची नाही. कारण काय दिले जाते तर मंदिरात असलेल्या आध्यात्मिक ऊर्जेचा तिच्या मनावर परिणाम होऊ शकतो. याचा विचार केला तर विरोधाभास लगेच लक्षात येतो. अस्थिर आणि चंचल मनाला शांत करण्यासाठी देवपूजा, आध्यात्मिक पूजा, पोथीपुराण वाचणे यापेक्षा दुसरा चांगला पर्याय काय? आपल्यापैकी सगळ्यांनाच डोळे बंद करून ध्यान करून देवाचं नाव स्मरण केल्याने किती शांतता मिळते याचा अनुभव नक्कीच आलेला असेल. त्यामुळे शेवटी काय लक्षात येतं, माणसातल्या देवाला मासिक पाळीमध्ये पूजा केली तर चालेल, पण माणसातल्या त्या माणसाला चालत नाही. आणि चंचल माणसाला शांत करण्यासाठी देवपूजा, आध्यात्मिक पूजा, पोथीपुराण वाचणे यापेक्षा दुसरा चांगला पर्याय काय? आपल्यापैकी सगळ्यांनाच डोळे बंद करून ध्यान करून देवाचं नाव स्मरण केल्याने किती शांतता मिळते याचा अनुभव नक्कीच आला असेल.
त्यामुळे शेवटी काय लक्षात येते, माणसातल्या देवाला मासिक पाळीमध्ये पूजा केली तर चालेल, पण माणसातल्या त्या माणसाला चालणार नाही. आता पुढचं कारण बघूया, सामाजिक कारण. आता काही लोकांचा हाच सूर आहे की घरच्यांना चालत नाही. घरचे म्हणजे कोण? आई, बाबा, काका, काकू, मामा, मामी, आत्या, आजोबा, आजी, सासू, सासरे, मुलगा, मुलगी आणि सून, म्हणजेच पुरुष आणि स्त्री. जर या गोष्टीने पुरुषांना फरक पडत असेल तर ते प्रजननामध्ये मादीला असलेले महत्त्व विसरलेले दिसतात. निसर्गाचे निरीक्षण केले तर आपल्याला हे लक्षात येईल की प्रजननामध्ये तिची मुख्य भूमिका आहे. या प्रक्रियेमध्ये आपण मागे जाऊया. मुलाचे संगोपन करणे, स्तनपान करणे, मुलांना जन्म देणे, मुलांना 9 महिने पोटात ठेवणे आणि त्यासाठी वयाच्या 50व्या वर्षापर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये मासिक पाळीचे त्रास सहन करणे. आणि हे सगळे करून महिलांना काय मिळालं? दुय्यम दर्जाची वागणूक, असामाजिक आणि अन्याय. निसर्गाने जी देणगी महिलांना बहाल केली आहे, त्या देणगीला शाप ठरवणारे तुम्ही आम्ही कोण? मासिक पाळीमध्ये पूजा करणारा महिलांचा जर महिला विरोध करत असतील, त्यांना देवपूजेचा खरा अर्थ अजून समजलेला नाही. भारत देशाची सर्वात मोठी विटंबना आहे की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समोर जाऊ देत नाही. याचे उदाहरण तुम्हाला याचे पडद्याआड तुम्हाला आपल्याच आजूबाजूला दिसेल. स्त्रियांना बाहेर जाण्यापासून प्रवृत्त करणे, स्त्रियांना नोकरी न करून देणे, स्त्रियांना स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय न घेऊन देणे इत्यादी. यामागे खूप मोठ्या प्रमाणात एक स्त्रीच कारणीभूत असते. एक मानसिकता आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळते. त्याला चांगल्या मोठ्या पगाराची नोकरी आहे, मग तुला नोकरी करायची गरज काय, असे प्रश्न आपल्यालाच पडतात. नोकरी फक्त पैसे कमवण्यासाठी केली जाते का? स्वतःची अशी वेगळी स्वतंत्र ओळख, अस्मिता, समाजामध्ये आपल्या काहीतरी स्थान निर्माण करणे चुकीचं आहे का? ज्या मानसिकतेमध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो, त्या मानसिकतेच्या लोकांना असं वाटतं की स्त्रियांनी मासिक पाळीमध्ये देवाची पूजा करू नये. आदर्श माता आणि आदर्श सून या पलीकडेही एक जग अस्तित्व आहे. स्त्रियांना फक्त एक व्यक्ती म्हणून जगामध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचा हक्क आहे. म्हणून पुरुषांनो आणि स्त्रियांनो, मुलगा मुलगी समान याची सुरुवात आपल्या घरापासून करा. देवाची पूजा करताना स्त्रियांची जागा घराच्या आत आहे, बाहेर नाही. चलता है चलने दो. 4 दिवसांचा तर प्रश्न आहे. काय फरक पडतो असं आपण म्हणत असतो, तर आपण